हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। अरे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। मित्रांनो, जे पुणे सर्कल आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या ठिकाणी वॅकन्सी असणार आहेत आणि याच्यामध्ये सॅलरी असणार आहे तर ती आहे मित्रांनो 36,500 आणि याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण बघितला तर ज्या स्टुडंटचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे, बॅचलर इन फार्मसी झालेलं आहे असे स्टुडंट या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य विभागामध्ये डीएचएस मध्ये फार्मसीच्या वॅकन्सीज येणार आहेत तर त्यासाठी मित्रांनो आरडी फार्माची एक स्पेशल बॅच स्टार्ट होते। या बॅच मध्ये एनरोल करून तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्टडी करायचं असेल आणि तुमचं फार्मसिस्ट बनायचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मित्रांनो या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचंय आणि या बॅच मध्ये एनरोल करायचंय। आणि ज्या स्टुडंटला मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्स पीव्ही सेक्टर मध्ये जॉब करायचे तर मित्रांनो त्यांच्यासाठी आरडी फार्मा थ्रू एक स्पेशल कोर्स पण प्रोव्हाइड केला जातो। जर तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये करिअर करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता। मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू। मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता ऑफिशियल साइट ECHS, याच्यामध्ये तुम्ही इथे 26 नंबरला जर बघितलं तर हे आपलं पुणे असणार आहे। तर यामध्ये मित्रांनो फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आहे, यामध्ये फार्मसीच्या वॅकन्सीज असणार आहेत। तर मित्रांनो, लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन इथे तुम्ही बघू शकता, ही डेट खूप इम्पॉर्टंट आहे। तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन डेट जी असणार आहे ती असणार आहे 22 फेब्रुवारी 2026। तर या डेटच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, अप्लाय करावं लागेल। आता आपण मित्रांनो नोटिफिकेशन डाउनलोड करून बाकी अदर गोष्टी बघणार आहे। जिथे तुम्ही बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, एक्स सर्व्हिसमेन्स कंट्रीब्युटिव्ह हेल्थ स्कीम। तर याच्यामध्ये मित्रांनो फार्मसिस्टच्या वॅकन्सी जर टोटल बघितल्या तर मित्रांनो ही जे PDF आहे ना, इथे सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये दिसत नाहीये। तर इथे तुम्ही बघू शकता फार्मासिस्ट। तर मित्रांनो याच्यामध्ये ज्या स्टुडंटचं बॅचलर इन फार्मसी झालेला असेल, ज्या स्टुडंटचं डिप्लोमा इन फार्मसी झालेला असेल असे सर्व स्टुडंट इलिजिबल आहेत। सोबतच तुम्हाला मित्रांनो 3 वर्षाचा इथे एक्सपिरियन्स लागणार आहे जेणेकरून तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता। आणि मित्रांनो याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जर बघितलं या कॉलम मध्ये तर मित्रांनो 2 वॅकन्सी असणार आहेत छत्रपती संभाजीनगर येथे आणि 1 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो नांदेड येथे। तर मित्रांनो अशा या नोटिफिकेशन मध्ये फार्मसिस्टच्या 3 पोस्ट असणार आहेत। आणि याच्यामध्ये मित्रांनो लास्ट कॉलम मध्ये जर तुम्ही बघितलं ना तर सॅलरी जी असणार आहे ती असणार आहे 36,500। तर मित्रांनो आता नेक्स्ट गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट जी असणार आहे की सर या वॅकन्सीसाठी मला अप्लाय करायचंय, मी इलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये फिट बसत आहे तर अप्लाय कशा पद्धतीने करणार। तर मित्रांनो ही जी ऑफिशियल साइट आहे ECH ची, तर या साइट वरती येऊन तुम्हाला काय करावं लागेल, ऍप्लिकेशन फॉर्म जे असणार आहे ते भेटणार आहे। ते ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला व्यवस्थित फिल करावं लागेल आणि मित्रांनो त्यासोबत एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे जे डॉक्युमेंट असणार आहेत तर ते सर्व डॉक्युमेंट घेऊन मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा जो ऍड्रेस इथे दिलेला आहे हा नोटिफिकेशन मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहे। तिथून हा ऍड्रेस बघा आणि त्यावरती मित्रांनो बाय पोस्ट किंवा तुम्हाला स्वतः तिथे जर जवळ राहत असताल तर मित्रांनो तुम्ही 12 तारखेच्या आत 12 फेब्रुवारीच्या आत तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं ऍप्लिकेशन एकतर स्पीड पोस्टने तिथे पाठवावं लागेल किंवा फिजिकली तिथे जमा करावा लागेल। तर त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं ऍप्लिकेशन गेल्याच्या नंतर तुम्हाला जर इंटरव्ह्यू साठी बोलायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर ऑफिशियल साइट वरती काय होणार आहे, डेट दिसणार आहे। तर मित्रांनो ती जी डेट आहे ती तुम्ही कुठे चेक करणार, तर मित्रांनो या ECH या साइट वरती यायचंय। तर मित्रांनो 12 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करणार। त्यानंतर मित्रांनो विल बी इंटिमेटेड जी आहे ना, इथे तुम्हाला इंटरव्ह्यूची डेट दिसेल, म्हणजे त्या डेटला तुमचं तिथे काय होणार आहे मित्रांनो, इंटरव्ह्यू होणार आहे। तर याच्यामध्ये जी सॅलरी आहे ती सॅलरी खूप चांगली आहे आणि जर तुम्ही नोटिफिकेशन व्यवस्थित बघितला 1 इयरचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे प्लस ते मित्रांनो तुमचं एज कंप्लीट होऊस तर जितक्या इयर पर्यंत तुम्ही वर्क करू शकता तिथपर्यंत ते इन्क्रीज रिन्यू होत जाणार। फक्त तुम्ही जॉब करताना कुठलाही तसा गैरवर्तणुकीचा प्रकार असेल किंवा जे काही कंडिशन आहेत त्या कंडिशनच्या व्यतिरिक्त तुम्ही जर काही नाही केलं तर याच्यामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट संपल्याच्या नंतर तुम्हाला रिमूव्ह नाहीत करणार। त्यासाठी मित्रांनो ही जी अपॉर्च्युनिटी आहे खूप चांगली आहे, याच्यामध्ये सॅलरी पण चांगली आहे। तर इलिजिबल तुम्ही असाल तर या वॅकन्सीसाठी नक्की अप्लाय करा। आणि मित्रांनो DHS परमनंटचा कोर्स जॉईन करायचा असेल आपला आरडी फार्माचा
त्याच्यानंतर पीव्हीचा कोर्स जॉईन करायचा असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मित्रांनो आरडी फार्मला सबस्क्राईब करा. थँक्यू.